नमस्कार, मी डॉक्टर आशिष छाजेड, कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट, सिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल धुळे. माझं MBBS, MS आणि MCH यूरोलॉजी हे 2013 मध्ये कंप्लीट करून मागच्या 10 वर्षापासून यूरोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. मी अतिशय ॲडव्हान्स्ड यूरोलॉजिकल सर्जरीज जसे की मिनी PCNL, RIRS व सगळे आधुनिक किडनी स्टोनचे व प्रोस्टेटचे उपचार आम्ही आमच्या सेंटरवरती करतो. त्याच्यासोबत आम्ही रिकन्स्ट्रक्टिव्ह यूरोलॉजी, लॅप्रोस्कोपी यूरोलॉजी, लहान मुलांचे पीडियाट्रिक यूरोलॉजी याच्यावरती पण स्पेशलायझेशन करतो. आणि आज आम्ही जे तुमच्या सोबत आहे तर त्याचं आपलं हे टॉपिक आहे, आपण जे डिस्कस करू तो आहे किडनी स्टोन बद्दल. तर मूतखडा, मला असं वाटतं की प्रत्येकाच्या परिवारामध्ये कोणी ना कोणीतरी असेलच की ज्याला कधी ना कधी मूतखडा झाला असेल. तर नेमका मूतखडा काय असतो, कशामुळे होतो आणि त्याचे काय काय उपचार अवेलेबल आहे आणि त्याचे काय काय पथ्य आहे हे आपण आज जाणून घेऊ. तर आपण आज किडनी स्टोन बद्दल जाणून घेऊ. तर आपली किडनी म्हणजे एक रक्त फिल्टर करणारं ऑर्गन आहे की जे किडनीचं जे लोकेशन असतं ते आपलं रिनल अँगल म्हणजे आपल्या बरगडीच्या मागे आणि पाठीत लोकेटेड असतं. जी रक्त असतं तिथून जे अशुद्धी घाण असते जसं काय कॅल्शियम, ऑक्झॅलेट्स, जे हार्मफुल केमिकल्स असतात ते सगळे आपल्या किडनीमध्ये फिल्टर होतात आणि ते फिल्टर होऊन किडनीच्या पाईपच्या माध्यमातून, म्हणजे किडनी जर आपण बघितलं तर इथे मागे रिनल अँगलला किडनी लोकेटेड आहे. मग तिथून एक अशी पाईप जाते ज्याला युरेटर म्हणतो, की जो किडनीला आपल्या मूत्राशयापर्यंत म्हणजे खालपर्यंत लघवी घेऊन जातं. मग इथे लघवी मूत्राशयापासून लिंगाच्या माध्यमाने लघवी बाहेर निघते. तर मूतखडा हे आपल्याला किडनीमध्ये कुठेही होऊ शकतो. जर समजा किडनीच्या आत झालं तर त्याला रिनल स्टोन म्हणतो, जर युरेटरमध्ये पाईपमध्ये जर त्याला युरेट्रिक स्टोन्स म्हणतो, आणि मूतखडा जर थैलीमध्ये झाला तर युरिनरी ब्लॅडर स्टोन म्हणतो. किडनी स्टोन हे 3 प्रकारचे असतात. 80% असतात ते कॅल्शियम ऑक्झॅलेट, त्याच्यानंतर असतात युरिक ऍसिड आणि त्याच्यानंतर इन्फेक्टिव्ह स्टोन्स. तर आपल्या युरिनमध्ये 3 मेन घटक असतात, एक कॅल्शियम, एक ऑक्झॅलेट आणि एक सायट्रेट. जेव्हा कॅल्शियम ऑक्झॅलेट सोबत बाइंड होतो तेव्हा तो स्टोन तयार करतो, आणि जेव्हा कॅल्शियम सायट्रेट सोबत बाइंड होतो तेव्हा जसं पाण्यात मीठ विरघळून जातो तसं तो विरघळून नष्ट होऊन जातो. तर या बेसिसवरती जे 80% चे स्टोन्स असतात ते कॅल्शियम ऑक्झॅलेट स्टोन्स असतात. तर याच्याप्रमाणे आपण आपल्या जे शरीरात जे ऑक्झॅलेट मात्रा आहे ते कमी करायला पाहिजे. आता ऑक्झॅलेट जनरली नॉन व्हेज मध्ये चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, पालक मेथीची भाजी, काजू मध्ये जनरली ऑक्झॅलेट जास्त असतात. तर स्टोन नाही होण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कमी करायला पाहिजे. आणि जे सायट्रेट असतात ते खूप सोपं आहे. सायट्रेट म्हणजे सिट्रस फ्रुट्स म्हणजे संत्रा, मोसंबी, निंबू. तर याच्यात सायट्रेट जास्त असतं. तर आपल्याला सायट्रेटचं इंटेक वाढवायचं आहे आणि ऑक्झॅलेटचं इंटेक कमी करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी, कारण जसं आपण पाणी पिणार ते सगळं जितकं व्हॉल्यूम जास्त राहील तितके जे सगळे सोल्युट्स असतील ते निघून जातील. त्याच्यामुळे स्टोन न होण्यासाठी ऑक्झॅलेट कमी करणे, सायट्रेट्स वाढवणे आणि पाणी भरपूर पिणे हे 3 मेन फॉर्म्युले आहेत. तर किडनी स्टोनचे प्रमुख लक्षणं म्हणजे रिनल अँगल पेन, म्हणजे आपल्या बरगडीच्या अँगल पासून तर खालपर्यंत आपल्या लिंगापर्यंत जाणारा असा पेन, जो की खूप सिव्हिअर असतो आणि जो की इतका तीव्र याच्यात असतो की आपल्याला म्हणजे व्हॉमिटिंग होऊन जाते. त्याच्यानंतर लघवीत रक्त जाऊ शकतो आणि जनरली जळजळ, तिडीक हे सगळे प्रमुख याच्याने प्रेझेंटेशन्स किडनी स्टोनचे असतात. आता सुरुवातीला हे सिम्पटम्स जर आपण निग्लेक्ट केले आणि स्टोन अनट्रीटेड ठेवलं तर तुमच्या किडनीवरती पण याचा परिणाम होतो. तुमचं क्रिएटिनिन वाढू शकतो आणि तुमच्या किडनीची लघवीची मात्रा ती पण कमी होऊ शकते. तर किडनी स्टोनचे लक्षण जर तुम्हाला दिसले तर त्वरित डॉक्टरांना संपर्क करा. कारण जर समजा ते स्टोन्स अनट्रीटेड सोडले तर तुमचं दुखणं कंटिन्यू राहणार आणि त्यापेक्षा तुमचं जे किडनीचं जे फंक्शन आहे ते हळूहळू कमी होत जाणार. कारण आपली जी किडनी असते ते 90% कॉर्टेक्स असते आणि 10%च फक्त युरिन साठते त्याच्यावरती. जेव्हा एक युरेटरमध्ये क्रिटिकली स्टोन अडकून जातो आणि तो अडकलेला स्टोन बरेच दिवसापर्यंत राहून जे किडनीमध्ये जे प्रेशर येतो त्याच्यामुळे जे जे मेन फंक्शनिंगचा जो पार्ट आहे तो हळूहळू छोटा छोटा होत जातो. आणि एक जर समजा त्याला खूप खूप वर्ष अनट्रीटेड ठेवलं तर ती किडनी शेवटी एक पाण्याची थैली राहून जाते आणि त्याचं फंक्शन पूर्णपणे चालला जातो. त्याच्यामुळे त्याला टाइमली ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. तर मग पुढच्या एपिसोडमध्ये आपण जे लेटेस्ट मॉडर्न ट्रीटमेंट अवेलेबल आहे किडनी स्टोनमध्ये, जसं का लेझर ट्रीटमेंट, फ्लेक्झिबल युरेट्रोस्कोपी आणि मिनी PCNL याबद्दल आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये माहिती करून घेऊ. थँक्यू. नमस्कार.